करा, महाराज आम्हाला माफ करा, महाराज आम्हाला माफ करा, महाराज आम्हाला माफ करा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना घडली आणि यानंतर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली। हिंगोलीच्या जांभरुण रोड शिवारामध्ये कयाधू नदीच्या पात्रामध्ये आपण बघतोय की शिवप्रेमींनी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे। महाराज आम्हाला माफ करा अशा प्रकारचा आत्मक्लेश करत या परिसरातील हिंगोली तालुक्यातील सेनगाव तालुक्यातील या सगळ्या परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी या नदीच्या पात्रामध्ये येऊन हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे। महाराज आम्हाला माफ करा म्हणत हे सगळे नागरिक कयाधू नदीच्या या पात्रामध्ये जमले आहेत आणि महाराजांची माफी मागत आहेत। आपल्यासोबत हे आंदोलक आहेत आत्मक्लेश करणारे। दादा, काय नेमकं हे आंदोलन आहे, काय नेमकं स्वरूप आहे? मालवणमध्ये जो आमच्या देवांचा छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला, त्यामुळे या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला नव्हे तर प्रत्येक पशुपक्ष्याला आणि इथे असणाऱ्या झाडे लतीवेलीला हे अति दुःख झालेलं आहे। ते दुःख व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या शिवप्रेमींनी इथं जल आंदोलनाच्या माध्यमातून आत्मक्लेश आंदोलन करत आहोत। आम्हाला अति दुःख होत आहे, ते आमचं दुःख आम्ही व्यक्त करत आहोत या आंदोलनातून। आपण या नदीच्या पात्रामध्ये महाराजांची मूर्ती देखील ठेवली आहे। काय मूर्तीसोबत आपण आज अभिषेक केलाय, काय भावना होती? आम्ही आमच्या भावना, आमचे देव आहेत, आपल्या सर्वांचे देव आहेत, आपले सुद्धा देव आहेत। आम्ही आमच्या महाराजाचा पुतळा जो भंग झाला त्यासाठी आम्ही महाराजांचा दूध, दही आणि पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि आमची ही नदी जी आहे कयाधू नदी ही आमची काया म्हणजे शरीर स्वच्छ करणारी, आम्ही आमच्या जे दुःख झालेले आम्ही आमचं शरीर सुद्धा या नदीत उभं राहून स्वच्छ करत आहोत आणि आम्ही आमच्या मनाला जे दुःख झालेलं आहे ते दुःख आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत की ही घटना महाराजाच्या बाबतीत नव्हे तर कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत व्हायला नाही पाहिजे। कारण महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे ह्या जनतेला, ह्या रयतेला, ह्या प्राणी पशुपक्ष्यांना जगण्यासाठी वेचलेलं आहे। त्यांनी कधीच स्वार्थ केला नाही, ते देव झाले आणि देवच राहतील। नक्कीच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे ते ठेवून यांनी अभिषेक केलाय आणि कयाधू नदीमध्ये हे सगळं आत्मक्लेश आंदोलन या शिवप्रेमींचं सुरू आहे। महाराज आम्हाला माफ करा म्हणत या नागरिकांनी स्वतःचं अतीव दुःख व्यक्त केलंय। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, कयाधू नदी, जांभरुण रोडगे, हिंगोली।